दुसरं कारण आहे, आज संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराजाची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजाची काय पुण्यतिथी आहे आज. नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नामदेवरायाचं एक स्मरण घडावं, नामदेवरायाचं चरित्र सांगता यावं, या न्यायानं अभंग निवडलाय. अभंग 4 चरणाचा आहे. याला मागणी प्रकरणातही बघता येईल. 4 चरणामध्ये 4 मागण्या केल्यात बापू. अभंगाला चरण 4 आणि 4 चरणामध्ये मागण्या 4. पहिल्या चरणात आयुष्य मागितलंय, दुसऱ्या चरणात सुख मागितलंय, तिसऱ्या चरणामध्ये निरअहंकार मागितलाय आणि चौथ्या चरणामध्ये कल्याण मागितलंय. विठ्ठला लक्षात आलं का? डोक्यावरून गेलो. चरण 4 आणि मागण्या 4. पहिल्या चरणात आयुष्य अकल्प आयुष्य, दुसऱ्या चरणात सुख, ही संत मंडळी सुखी असो, तिसऱ्या चरणात निरअहंकार अहंकाराचा वारा आणि शेवटच्या चरणात कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण. विठ्ठला अभंगाकडे बघत असताना 4 प्रकारे बघता येईल. मागणी कोणासाठी करावी, मागणी कोणाकडे करावी आणि मागणी कोणी करावी आणि मागणी काय करावी. किचकट वाटले का जरा? मागणी काय करावी, मागणी कोणाकडे करावी, मागणी कोणी करावी आणि मागणी कोणासाठी करावी. थोडं क्लिअर करून सांगतो. मागणी श्रेष्ठ असाव, श्रेष्ठाकडे असाव, श्रेष्ठासाठी असाव आणि श्रेष्ठानं केलेली असाव. लक्षात आले? थोडं किचकट वाटले मला. वाचताना तर किचकट वाटलं, आता सांगताना. मागणी श्रेष्ठ असाव, मागणी श्रेष्ठाकडे असाव, मागणी श्रेष्ठाकडून असाव आणि मागणी श्रेष्ठासाठी असाव. विठ्ठला मागणी श्रेष्ठाकडून, मागणी श्रेष्ठाकडून. इकडे लक्ष द्या. नामदेवराय किती श्रेष्ठ. 5 वर्षाचे नामदेवराय असताना विटेवरच्या मालकानं नैवेद्य खावा. निवेद हातीचा मूर्ती देवे, निवेद हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा नवे हाता माने महिमा संताचा, नवे हाता माने महिमा संताचा, निवेद हातीचा मूर्ती देवे, निवेद हातीचा मूर्ती देवे, महिमा संताचा, टाळ्या वाजवा एकदा भजनी मंडळीसाठी. गोड नियोजन केले गावकरी मंडळीनं. शंकर माऊली तुम्ही फक्त काढून द्या प्रमाण. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. सामान्य दमान महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. सावलीत उभा टाका थोडं. सावलीत बाबा तुम्ही बसा. सावलीत पाठीमागून असावी. श्रेष्ठ आहेत नामदेवराय. जगाच्या मालकानं नैवेद्य खावा. काय सामर्थ्य नामदेवरायाचं. अजून जरा पुढे जाऊन बोलू का? कीर्तनाला आले मायबाप. 5 वर्षाचं डुप्लिकेट पद कोणाला देव वाटना. राजकारणी माणसं राग येऊ दे नका माझ्या बोलण्याचा. आमच्या इकडं जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या परभणी जिल्ह्यात.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी 2-2 कोटी रुपये एका माणसानं खर्चिले. लबाड वाटलं तर मर्दंग्याची शपथ. नाही माऊली, तुमचा जीव कसा गेल. खरंच खर्चिले 2-2 कोटी रुपये खर्चिले जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी. 5 वर्षाच्या पदासाठी एवढा उठाठेव करतोय आपण. जगाच्या मालकाचं परमनंट पद नामदेवरायला दिलं होतं एकदा पिंगळेकर. आपुलेची पद देसीदासा, आपुलेची पद आम्ही भांडण करतोय, पण पंढरपूरच्या मालकानं स्वतःचं पद नामदेवरायला दिलं होतं. तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. अरे ज्या नामदेवरायला स्वतःची पद देऊ शकते देव, स्वतःची जागा, ते नामदेवराय किती श्रेष्ठ आहे. अजून जरा पुढे जाऊन बोलू का. आपण 24 तास भजन करतो, आपल्या स्वप्नात देव येते का नाही माहित नाही, पण नामदेवरायानं घरला चला म्हणल्यावर दिवाळीला देव आलता. विठ्ठल परिस्थिती काय होती व नाजूक. 14 माणसं नामदेवरायाच्या घरी. 14 किती? 14. राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले का, दामा नामा जाना बापले का. नारा मादा गोदा विटा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. लय लांबलंच काय अवैकर महाराज. लाडाई गो लिंबाई आऊबाई. अरे एवढे 14 माणसं नामदेवरायाच्या घरी. एखादा सोयरा घरी आला तर आंघोळ केल्यावर त्याला पुसाय टावेल आपल्या घरी नसतं. एवढे दाम येऊन, लाडक्या बहिणीचे पैसे येऊन, कर्जमाफीचे 1.5 लाख पडून आपल्या घरी नसते. उत्न देवाच्या अंगाला लावलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 औंढा तालुक्यात गाव आहे त्यांचे. औंढा तालुक्यात पूर्णा नदीच्या पलीकड गाव आहे पेरजाबाद. पेरजाबादून पोलीस क्षेत्रामध्ये ड्युटी असून देखील पवित्र गाळ्यात तुळशीची माळ घालून परमार्थाची आवड असणारे आदरणीय सचिनजी सांगळे साहेब. पोलिसाकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो, पण आमच्या सांगळे साहेबासारखे
पवित्र गळ्यात तुळशीची माळ घालून वार करायला अडी अडचण आल्यावर अर्ध्या रात्री धावून जाणारे माणसं आहेत तो त्या क्षेत्रात. हिंगोली तिथून आलेत आमचे जिवलक नामदेव भाऊ जोगदंड. आजर सोंड्याहून आलेत भागवत भाऊ आणि पुयनीहून आलेत संभाजी भाऊ. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. रिकामा आला असलं तरी जमलं असतं. हार घेऊन आले. 14 माणसं नामदेवरायाच्या इथं चालन कीर्तन सांगायचं जरा मला. रात तांदळ्याचा फलट आहे. भगवंताच्या अंगाला उतनं लावलं. देवाला स्नान घातलं गोनाबाईनं. ऐका ऐका नामदेवराय किती श्रेष्ठ. ज्या नामदेवरायाची आज पुण्यतिथी, ज्या नामदेवरायाला स्वतःची जागा देवानं दिली होती, ज्या नामदेवरायाच्या हाताने देवानं नैवेद्य खाला होता, ते नामदेवराय किती अधिकारी बाबुळगावकर. देवा घरला चल म्हणल्यावर देव घरी आला. नामदेवरायाच्या आईनं उतनं लावलं, आंघोळ घातली. पण आंघोळ घातल्यावर अंग पुसायला गोनाबाई टुकू टुकू बघू लागली. देवा घरात टावेल नाही रे, घरात एखादा रुमाल नाही, घरात दस्ती नाही रे देवा, तुझं अंग कशानं पुसू, कशानं पुसू रे देवा. काय परिस्थिती हो. जगाचा मालक गोनामाईकडे बघून हसला. माय ए माय तुझा पदर आहे ना, ह्याला प्रमाण आहे बरं. पदर डोईचा काढिला बाळनंदाचा पुशिला. डोक्यावरला पदर काढला आणि गोनामाईनं जेव्हाच अंग कोरड केलं अंघोळ घातल्यावर. अशा परिस्थितीत श्रीमंताच्या घरी एखाद्या वेळेस देव येईल का नाही माहित नाही, पण गरीबाच्या घरी जगाचा मालक आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला ते नामदेवराय मागणारे श्रेष्ठ. इथं चाललंय कीर्तन. मागणारा श्रेष्ठ असाव. बस झाला तर इथं थांबतो. ज्याला मागायचंय ते बी श्रेष्ठ असाव. मागणे ते तुझ मागो, मागणे ते तुझ मागो. मागणे ते तुझ मागो, मागणे तुझ मागो. जीव भाव तुझ सांगो, जीव भाव तुझ सांगो. महाराज गोड प्रमाणे मागणे ती तुझ मागो. जीव भाव तुझ सांगो, जीव भाव तुझ सांगो. लागो तरी लागो, लागो तरी लागो. तिच्या पाया दाता. हे देवा, अरे कुणाला सांगावं आम्ही? लक्ष द्या. मागणी श्रेष्ठानं करावी. मागणारे नामदेवराय किती श्रेष्ठ सांगितले. 2-3 उदाहरणं तुम्हाला. श्रेष्ठाकडे करावी. आता जगाचा मालक श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखा उदार जगाच्या पाठीवर उदार तू हरी ऐसी कीर्ती तरी आनंद हरी गर्दता दीप हरी कीर्ती
तू अरे वाटीभर दूध मागणाऱ्या उपमन्याला सागर देणारा देव, नुसतं बसायपुरती जागा मागणाऱ्या ध्रुव बाळाला आढळपत देणारा देव श्रेष्ठ आहे. आणि साधू संत एक तर मागत नाहीत आणि घरातलं काही मागत नाहीत. खरं सांगू का, तुकोबारायची एक धर्मपत्नी, तिचं नाव रखमाबाई. 2 बायका भेटत होत्या जुन्या काळात. कीर्तनाला आलेली मंडळी, 2 बायका भेटायच्या जुन्या काळात. देसाई पाटील तुकोबारायला 2 बायका, एका बायकोचं नाव रखमाबाई आणि एका बायकोचं नाव जिजाबाई. गोरोबा काकाला 2 बायका, एका बायकोचं नाव संतू, दुसऱ्या बायकोचं नाव तुम्ही वाचून बघा, विठ्ठला 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 विठ्ठला. अण्णा अन्न करता बायको मेली हो. दुष्काळी आटीला द्रविणीला मान, स्त्री कन्न करिता मेली, स्त्री कन्न करिता मेली. नुसते तुकोबारायचे अभंग पाठ केले तर 400 रुपयाचे हार गळ्यात. या तुकोबारायची रखमाबाई नावाची बायको अन्न अन्न करता मेली. बरोबर आहे माऊली. बायको मेली. बायको म्हणत होती, धनी कुठून कोरभर अर्धी भाकरी आणून द्यावं तेवढी खाते, आनंदाने डोळे झाकून घेते. तुकोबारायाने जगाच्या मालकाकडे बघितलं. तुझे दास्य करू आणि का मागू खावया, धिक्क झाली जिने माझी पंढरी राया. ए देवा, भजन तुझं करावं, दुसऱ्या देवाला कसं खाला मागाव. धिक्क असो आमच्या जिने जीवनावर. देव श्रेष्ठ म्हणून मागणारा श्रेष्ठ, ज्याला मागायचंय तो श्रेष्ठ. मागणारे नामदेवराय श्रेष्ठ, ज्याला मागायचंय तो देव श्रेष्ठ. देव चतुर जाणून अंतर वर्तत तसे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणे. आता लय प्रमाण वाढतील आपल्या. देव श्रेष्ठ. आता मागणी केली ते पण श्रेष्ठ. तुझा विसर व्हावा, तुझा विसर व्हावा. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. हेची दान देगा देवा, 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 हेची दान देगा देवा. तुझा विसर मागणारा श्रेष्ठ नामदेवराय. ज्याच्याकडे मागायचंय तो श्रेष्ठ, जगाचा मालक. ज्याच्यासाठी मागणी करायले ते पण श्रेष्ठ. आज हा जो अन्नदानाचा महाप्रसाद आहे, नामचिंतन आहे, ज्यांच्यासाठी करायलो ते किती श्रेष्ठ आहे.
संत श्रेष्ठ महंत उदासीन पंचायती आखाड्याचे महंत पीठाधीश्वर 108 जीवनदास बाबा त्यांच्यासाठी डबल एकदा टाळ्या वाजवा. लक्षात आले? मागणी श्रेष्ठ, ज्याच्याकडे करायची तो श्रेष्ठ, ज्याच्यासाठी करायची ते श्रेष्ठ. इथं चाललंय कीर्तन. लक्षात आलं? मागणारा श्रेष्ठ, ज्याच्याकडे मागायचंय तो श्रेष्ठ, आणि ज्याच्यासाठी मागायचंय ते बी श्रेष्ठ. थोडं किचकट आहे. मागणारा श्रेष्ठ, ज्याच्याकडे मागायचंय तो श्रेष्ठ, आणि ज्याच्यासाठी मागायचंय ते देखील श्रेष्ठ. जीवनदास बाबा श्रेष्ठ. आपल्या परिसरात आराध्य स्थान आहेत, गुरुवर्य आहेत ते जीवनदास बाबा. काय आता त्यांचं वर्णन करावं हो. मला वाटतं चुडाव्याला संस्था आहे, ज्याला घरी कोणी सांभाळत नाही त्या अनाथ लेकरायला सांभाळण्याचं काम आमचे जीवनदास बाबा करतात. अरे ज्याला घरी कोणी सांभाळत नाही ना, ज्याला कोणीच नाही त्याला जीवनदास बाबा आहेत. बाबाजीच्या नावावर लांब लांबचे ते भगव्या कपड्यावाले, ते जटा हे केलेले, ते आमच्या चोपडे साहेबांना ते एक मुलाखत घेतली. काय नाव त्याचं? ते चुडाव्यात तुम्ही मुलाखत घेतली ना, ते म्हणले ठाकुरदास महाराज, ठाकुरदास महाराजाची. ते म्हणले हमको बाबाजी ने पंजाब में एक आश्रम दिया है, बोले ये आश्रम तू संभाल. म्हणजे एवढा त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये. ते श्रेष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत. सर्वभूती दया हरी साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. साधू म्हणावे ऐसिया, हरी दोरेकर महाराज. सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. गावाचं आधार कार्ड बदलले का? रेगाव, रेगाव ना, मी रुद्रा म्हणालो. रेगाव. लक्ष द्या. सर्वभूती दया आणि साधू म्हणावे. खरं सांगू का, स्वतःसाठी जगत आहे, स्वतःसाठी जगत आहे त्याला माणसं म्हणतात, आणि जगासाठी जगतात त्याला संत म्हणतात, त्याला संत म्हणतात. काय महाराज, अन्नछत्र गाव गाव चालू आहे. अन्नदान, भजन, कीर्तन, नाम चिंतन, आणि मग तसल्या श्रेष्ठासाठी मागणी आहे. लक्षात आलं? मळापूरकर. मागणारा श्रेष्ठ नामदेवराय, ज्याच्याकडे मागायचंय ते श्रेष्ठ, जगाचा मालक. ज्याच्यासाठी मागायचंय ते श्रेष्ठ जीवनदास बाबा. आणि काय मागायचंय? हरी वाह वाह. माझी आस करा हरीच्या दासा, माझी आस करा हरीच्या दासा, माझी आस करा हरीच्या दासा. बडे बाबा नको
गोड टाळविण्यावर किती गोड गोड पावली धरली या लेकरांसाठी या संस्था चालक माऊली महाराजांसाठी टाळ्या वाजवा. गोड मागणी बी श्रेष्ठ आहे. ऐकताय ना? मागणारा श्रेष्ठ, ज्याच्याकडे मागायचंय तो श्रेष्ठ, ज्याच्यासाठी मागायचंय ते बी श्रेष्ठ आणि मागणी बी श्रेष्ठ. ऐकताय ना? अकल्प आयुष्य कोणाला? माझी आस कळा हरीच्या दासा, असं म्हणले नाहीत नामदेवराय. अकल्प आयुष्य आजमल कसाबला. अकल्प आयुष्य ओसामा बिन लादेनला म्हणले नाहीत. कॅमेरा असल्यामुळे भेव वाटते बरं. नाही तर हे अतिरेक्यापर्यंत पोहोचायचं मग गाडी रात्रच्या फुकून देतील. विठाला अरे कोणाला आयुष्य? माझी आस कळा हरीच्या दासा. अतिरेक्याला, डाकूला, नालायकाला आयुष्य मागितलं नाही. आणि किती आयुष्य मागितलं? अकल्प. आता कल्प कशाला म्हणतात इथं प्रश्न आहे. अभंगाचं पहिलं चरण आहे. इथपर्यंत याला 11:15 वाजून गेले. संदीप दाजी इथपर्यंत याला 11:15 वाजून गेले. सकाळी वाखारीला बोलू लागले ते द्वादशी सोडाय. मी म्हणलं मागची द्वादशी बी घरी सोडली नाही, पंढरपुरात सोडली. घरची घरी ठेवायची नाही ना. विठाला विठाला द्वादशी सोडाय बसल्यावर ध्यान आला आज सोमवार आहे. पुन्हा ताट बाजूला केलं, शेंगदाणे खाली. लक्ष द्या. अकल्प कशाला म्हणावं, कल्प कशाला म्हणावं? माझ्या अल्पमतीनं वाचण्यात गेलेलं लक्षात द्या. आपण टायमिंग मोपतो, घडी मधला टायमिंग आपण मोपतो सेकंदानं. थोडं लक्ष द्या. अकल्प कशाला म्हणावं? बारकाई नाही का? अभंगाचं पहिलं चरण आहे. अकल्प आयुष्य मागणारे नामदेवराय श्रेष्ठ, ज्याच्याकडे मागायचंय तो देव श्रेष्ठ, ज्यांच्यासाठी मागायचंय ते जीवन बाबा श्रेष्ठ, जीवनदास बाबा श्रेष्ठ. आणि काय मागायचंय ते अभंगातली मागणी देखील श्रेष्ठ. 60 सेकंदाचा 1 मिनिट. शाळेतले लेकर आहेत काही? तो कोण? ते लय लहान आहे, त्याला नाही लक्षात यायचं. क्या बात आहे. हा, भेऊ नका रे, टेन्शन घेऊ नका. 60 सेकंदाचा बोला की 1 मिनिट. 60 मिनिटाचा 1 घंटा म्हणता इकडं. आम्ही तास म्हणतो. आता ते घंटा मंदिरातला घंटा. चला घंटा. 60 सेकंदाचा 1 मिनिट. कल्प कशाला म्हणायचं? कल्प. आणि नंतर अकल्प बघू. लक्ष द्या. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 12 तासाचा 1 दिवस, 24 तासाची 1 दिवस आणि रात्र, 7 दिवसाचा आठवडा, 15 दिवसाचा पंधरवाडा, 30 दिवसाचा महिना. लक्षात घ्या. अकल्प कशाला म्हणायचे, कल्प कशाला म्हणायचे? लक्ष द्या. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 12 तासाचा 1 दिवस, 24 तासाची दिवस रात्र, 7 दिवसाचा आठवडा, 15 दिवसाचा पंधरवाडा, 30 दिवसाचा किंवा 31 दिवसाचा. 31 दिवस म्हणा, आता कोणतरी 31 म्हणाले. 31 ते 31 दिवसाचा 1 महिना. ऐकताय ना? 12 महिन्याचा 1 वर्ष. 12 महिन्याचा 1 वर्ष. 12 वर्षाचं 1 तप. 25 वर्षाचा रौप्य महोत्सव. 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव. 75 वर्षाचा अमृत महोत्सव. 100 वर्षाचा शताब्दी महोत्सव. कळालंय का? डोसक्यावरून चाललंय. लक्ष द्या.
कल्पापर्यंत जायचे. ऐकताय ना? सेकंदापासून सुरू केले. ऐका ऐका ऐका. 60 सेकंदाचा 1 मिनिट, 60 मिनिटाचा 1 तास, 12 तासाचा दिवस, 24 तासाची दिवस रात्र, 7 दिवसाचा आठवडा, 15 दिवसाचा पंधरवाडा, 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचा वर्ष, 12 वर्षाचं एक तप, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव, 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाचा अमृत महोत्सव, चुकाले का? बरोबर आहे. आणि 100 वर्षाचा शताब्दी महोत्सव. असे 100 100 100 10 झाल्या 1000 आणि 1,000 100 झाल्या 1,00,000 आणि असे 1,00,000 4 वेळेस झाल्यावर 4,32,162 दिवसाचं एकटं कलियुग. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे. 4,32,162 दिवसाचा एक कलियुग. युग किती झाले? युग किती झाले? 3 झाले तर 4थं चालू आहे कलियुग. एकट्या कलियुगाचं आयुष्य 4,32,162 दिवस. 1-2 दिवस कमी पुढे होऊ शकतात बरं. हा, 1 दिवस कमी पुढे होऊ शकतो. धोंड्याचा महिना आल्यावर काय करावं? हो, काय करावं? 1 दिवस मागं पुढे होऊ शकते. लक्ष द्या. 4,32,162 दिवसाचा एक कलियुग. असे 4 युग. कलियुग, द्वापार युग, त्रेतायुग आणि सतयुग. त्याला कृतयुग बी म्हणते कोणी आणि सतयुग पण म्हणते. सतयुगाचं, त्रेतायुगाचं, द्वापार युगाचं आणि कलियुगाचं आयुष्य जेवढं मिळून गणित होईल त्याचा एक कल्प. राजापूरकर, 4 युगाच्या आयुष्याचा एक कल्प. आणि नामदेवराय किती म्हणाले? कल्प. कल्पाच्या पुढे एक लावाचा अक्षर लावले. म्हणजे गणितच नाही असं आयुष्य. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा. खरं सांगू, ज्ञानोबारायाला 22 वर्षाचं आयुष्य मिळालं. किती? 22. राजू भाऊ थोडी हॅमिंग कमी करा. गोड सिस्टीम आहे. सरस्वती साऊंड सर्व्हिस. आधार कार्ड तिथं सरस्वती लावले ना. रामकृष्ण हरी. युती केली का तुम्ही? जाऊ द्या. वरी तिघाचं जमलं, इथं दोघाचं का जमू नये? विठ्ठल. मी आधार कार्ड वरला पत्ता वाचला हो. राग येऊ देऊ नका. गोड सिस्टीम आहे. 22 वर्षाचं ज्ञानोबारायला आयुष्य मिळालं. खरं सांगू, 22 वर्षाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी सारखं गुह्य ज्ञान, अरे संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ 22 वर्षामध्ये दिला. अमृतानुभवासारखं गुह्य 22 वर्षाच्या काळात दिलं. हरिपाठासारखा ग्रंथ 22 वर्षामध्ये दिला. ज्ञानोबारायाचा गाथा 22 वर्षामध्ये दिला. त्या ज्ञानोबारायाला संजीवन समाधीमध्ये ठेवताना नामदेवराय जवळ होते. नामदेवराय. आणि ज्या वेळेस निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई रडू लागले, त्या नामदेवरायानं बघितलं. नामदेवरायाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय 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 ज्ञानोबारायाचं जीवन आहे. 22 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ असे गुह्य समाजाला दिले. त्या ज्ञानोबारायामुळे आज रेड्याच्या पाया पडायला लाईन लागती म्हशीच्या वगाराच्या. म्हैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती,
बैसोनिया काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची वेदमय शामोखे वटविले वेदमय शामोखे वटविले कुठवरी वानो याची स्वरूप स्थिती कुठवरी वानो याची स्वरूप टाळी वाजवाय. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमय शामुखी बोलविले. काय वर्णन करावं. जगाचा मालक ज्ञानोबारायला समाधीमध्ये ठेवत असताना जग रडल काय नवलय. बाबुळगावकर, राजापूरकर, वाखारीकर, मळापूरकर, दामणगावकर, जग रडल काय नवलय. जगाचा बाप डसा 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 रडला. त्यावेळेस ज्ञानोबारायाचा समाधी सोहळा नामदेवरायानं बघितला. नामदेवरायाचे 4 मुलं होते. नारायण महाराजाचा तर गाथ्यामध्ये गोड वर्णन आलंय. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. काय संताचं वर्णन करावं. ज्ञानोबारायासारखा संत होणार नाही, ज्ञानोबारायासारखा महात्मा होणार नाही. नामदेवराय 4 मुलं तिथं होते. निवृत्तीनाथ होते, सोपान काका होते, मुक्ताबाई होते. 33 कोटी देव स्वर्गावरून फुलांचा पुष्पा वर्षाव करायसाठी कीर्तनाला आलेली मंडळी ज्ञानोबाराय एकमेव संत आहेत. असं त्याला माय बी म्हणले बाप बी म्हणले. माय बी म्हणले. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. आणि ज्या नामदेवरायाचं आपण घेतलं त्याच एक प्रमाण आहे. नामा म्हणे आता लोपला दिनकर. लालू महाराज कोण्या संतांना बाप आणि माय म्हणले नाहीत, पण ज्ञानोबारायला माय आणि बाप म्हणलेत. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ऐका ऐका, जगाचा मालक रडू लागला. त्यावेळेस नामदेवरायानं बघितलं. नामदेवराय म्हणले देवा अरे कोणाला किती आयुष्य द्यायचंय तुझ्या हातात आहे. मग जगाच्या मालका ही सृष्टी तुझ्या हातात आहे. हो, जगाच्या मालकाला काय करता येत नाही. हो, सर्वस्य चाहम हृदवे सविष्टो मतस्मृती ज्ञान पोहनांचे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. का भ्रांताशी कामू विषयावरी. अरे तुझ्या हातात आहे.
किती दिवस ठेवायचं, किती दिवस न्यायचं. मग देवा आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, हरी आले तेथे कोणाचे चालना, तेथे कोणाचे चालना, हरी चंद्र तारा राणे, तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. देवा आले देवाजीच्या मना. तुला जर मनात आणता आलं, ऑक्सिजन मध्ये कोमामध्ये गेलं तरी वाचवता येते तुला. आणि नुसता धक्का लागला, मुक्का मार लागला तरी बी पुढी घालून नेता येते तुला. काय करता येत नाही तुला. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धने. काय करता येत नाही रे तुला देवा. मग तुला जर एवढं रडू यायले, डोळ्यात पाणी यायले तुला हा सोहळा बघून, मग माझ्या ज्ञानोबारायासाठी देना अकल्प आयुष्य. पहिलं चरण अकल्प आयुष्य पावे तया खुळा, अकल्प आयुष्य तया खुळा, अकल्प आयुष्य आयुष्य तया खुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया अकल्प आयुष्य व्हावे, अकल्प माझी या सगळा हरीच्या दासा, माझी या सगळा हरीच्या दासा. माझी या सगळा सगळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणी कल्पनेची बाधा न हो कोणी अरे तुझ्या डोळ्याला धारा लागल्यात ज्ञानोबाराय जात असताना. ज्ञानोबारायचं काय सामर्थ्य कमी आहे करी. त्या ज्ञानोबारायला दे ना अकल्प आयुष्य. हरीचा दासच आहे ना ज्ञानोबाराय. दे ना अकल्प आयुष्य, दे माझ्या ज्ञानोबारायाला. खरं सांगू काय, आता दिंडीमध्ये वारीच्या वाटणं काही पत्रकार होते, चॅनलवाले, मीडियावाले होते. आणि ते चॅनलवाले, मीडियावाले विचारायचे, महाराज तुमची वारी किती दिवस झाले, कोण्या दिंडीत चालता, कुठे तुमचा मुक्काम, विचारायचे. विचारत 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 त्या चॅनलवाल्याने एक प्रश्न विचारला. म्हणे, महाराज ओ परभणीकड महाराज, काशीनाथ महाराज, ज्ञानोबा माऊलीनं रेडा बोलवला का, ज्ञानोबारायाने भिंत चालवली का, आणि एवढ्यावर थांबला नाही. ते मला म्हणे, तुम्ही बघितली का, तुम्ही बघितली का म्हणल्यावर
त्याला म्हणलं हे बघ दादा, ज्ञानोबाराय 12व्या शतकातले अधिकारी संत. ज्ञानोबाराय म्हणजे महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय सामान्य थोडेच आहेत. त्या ज्ञानोबारायने रेडा बोलवला, त्या ज्ञानोबारायने भिंत चालवली. आम्ही जरी करता बघितलं नसल तरी आमच्या बापजाद्यानं साधू संतांना लिहून ठुलंय आणि लिहून ठुलेल्या गोष्टीवर आमचा मरेपर्यंत विश्वास आहे. मरेपर्यंत. म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया. नोही हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. त्याला म्हणलं जाऊ दे, आम्हाला विश्वास आहे आमच्या साधू संतांच्या ग्रंथावर लिहून ठुलंय त्याच्यावर. तुला विश्वास नसेल, ज्ञानोबारायने रेडा बोलवला, आम्हाला मान्य, तुला मान्य नसेल तू नास्तिक असशील. ज्ञानोबारायने भिंत चालवली, आम्हाला मान्य, तुला मान्य नसेल, नको मान्य करू. पण 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै 2026, 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै 2026, 3 दिवस इंद्रायणीच्या पुलावरून 2 परस पाणी वाहू लागलं. 2 परस. ऐका काय ज्ञानोबारायचं सामर्थ्य आहे. 3 दिवस इंद्रायणी दुथडी वाहत होती. आळंदीचे माणसं म्हणले, महाराज आमच्या जिंदगीत एवढं पाणी बघितलं नाही. आळंदीमध्ये 200 ते 300 फूट पाणी मधामध्ये शिरलं होतं. एवढं पाणी आमच्या जिंदगीत बघितलं नाही. आळंदी देवस्थान या संभाजी ब्रिगेड नांदेडचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय परमेश्वर पाटील, बरोबर ना पाटील, तुमच्या चरणी नतमस्तक. राजापूरचे जावं येत, टाळ्या वाजवा एकदा. या बात आहे, वा. माणसं हुडकून पोरी द्याला उघडे. डांब्याचे कंस धरलीत राजापूरच्या माणसं आहे ना, हुशार माणसं आहेत. विठाला चांगलं काम आहे आदरणीय पाटलांचं. नांदेड जिल्ह्यात छत्रपती शिवरायांची जयंती, संभाजी महाराजांची जयंती, माझे कीर्तन त्यांनी जयंतीला घेतलेले आहेत. तुम्हाला धन्यवाद, वेळातला वेळ काढून तुम्ही आलात. लक्ष द्या. 3 दिवस दुथडी वाहणारी इंद्रायणी. आळंदी संस्थाननं असं पत्र काढलं, जिकडच्या दिंड्या आहेत तिकडच थांबा. परभणीकून, मराठवाड्याकून, हिंगोलीकून, नांदेडकून येणाऱ्या दिंड्या शिक्रापूरला काही थांबल्या, डायरेक्ट पुण्याला काही गेल्या. आणि काही माणसं जे आळंदीत आले होते ना, इंद्रायणीच्या पुलाकडच्या पलीकडचे माणसं पलीकड आणि अलीकडचे माणसं अलीकड. राजापूरकर, पाण्यातून बाहेर काढल्यावर माशी कशी तडपती तसे माणसं तडपू लागले. आणि पोलीसवाल्याला विनंती करू लागले पलीकडे जाऊ द्या. ते म्हणले पाणी एवढे जाता येत नाही. देवस्थाननं सरकारला पत्र पाठवलं. सरकारनं असं नियोजन केलं पाणी कमी होणार नाही. 8 तारखेला माऊलीचं प्रस्थान आहे आणि 7 तारखेला रात्री 2, 3, 4 वाजता असलं पाऊस पडलं. जेवढे माणसं आळंदीत होते तेवढ्याला विचारा. रस्त्यानं कमर इतकं पाणी वाहत होतं. रस्त्यानं मी साक्षीदार आहे. विचारा शंकर माऊली, मी साक्षीदार आहे. मी होतो, मी चाकणकडून गेलतो आळंदीत. चाकणकडून गेल्यावर गाड्या येऊ दिल त्या मधात, पलीकडून येऊ देणे गेले, पलीकडून चरोली फाट्याकडून. ऐका ऐका, रस्त्यानं गुडघ्या इतकं कमर इतकं पाणी होतं. रात्री एवढं जोरात पाणी पडलं आणि इंद्रायणीचं पाणी वाढतच गेलं. पोलीसवाल्यांनी बॅरिकेड लावली. सरकारला पत्र दिल्यावर सरकारनं असं प्लॅनिंग केलं, ज्ञानोबारायाच्या पादुका, ज्ञानोबारायाच्या जे मुख्य मेन पालखीतल्या पादुका आहेत ना, त्या माऊलीच्या पादुका हेलिकॉप्टरमध्ये ठेवायच्या आळंदीत आणि हेलिकॉप्टरनं डायरेक्ट पुण्यामध्ये उतरायच्या. डायरेक्ट पुण्यात उतरायचं असं प्लॅनिंग केलं सरकारनं. हेलिकॉप्टरचं नियोजन केलं. पण जगाच्या मालकाला माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलं असेल, पांडुरंगा, ए विठ्ठला, अरे कडक लॉकडाऊन होतं, कोरोना होता, वारी बंद होती, पण माझ्या पादुका पाऊतका एसटी महामंडळ मध्ये गेल्या
पण इंद्रायणीच्या पुलावरूनच गेल्या. कडक लॉकडाऊन मध्ये जग बंद होत, पण ज्ञानोबा माऊलीच्या आणि तुकोबारायाच्या पादुका एसटी महामंडळच्या शिवशाही गाडीमध्ये ठेवून इंद्रायणीच्या पुलावरूनच गेल्या. पांडुरंगा, आतापर्यंत जिंदगीत एकदा बी माझी पालखी पूल सोडून गेली नाही, इंद्रायणीच्या पुलावरूनच गेली. आणि आता जर माझ्या पादुका हेलिकॉप्टरनं गेल्या तर येडपट लोक बी आमच्या भजन्याला काही बाई म्हणतील. ज्याला घरी बायको भेट नाही ते बी महाराज लोकायला म्हणेन, अय महाराज लय माऊली माऊली करीत होताव की, मग तुमच्या माऊलीला हेलिकॉप्टरनं झाला शोभलं का? येडपट लोक देखील आम्हाला बोलले असते. म्हणून जगाच्या मालकाला विनंती केली, इंद्रायणीच्या पुढी 25 फूट वर वाहणारं पाणी, 2 परस पुलावरून वाहणारं पाणी, प्रस्थानच्या दिवशी 25 फूट पाणी इंद्रायणीचं खाली गेलं. हे ज्ञानोबारायाचं सामर्थ्य, हे ज्ञानोबारायाचं सामर्थ्य. आणि नामदेवराय म्हणले, देवा अशा ज्ञानोबारायाला आयुष्य पाहिजे रे. हे देवा, जे समाजासाठी जगत आहे, जे धर्मासाठी जगत आहे, अशांना आयुष्य पाहिजे रे. छत्रपती शिवराय फक्त 50 वर्ष जगले. माझं राज जर 80-90 वर्ष जगलं असतं तर आज प्रत्येक गावच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवला असता. हे माझ्या छत्रपती शिवरायानं केलं असतं. 50 वर्षाचं आयुष्य मिळालं राजाला. माझ्या संभाजी महाराजांना तर आणखी आयुष्य कमी मिळालं. ऐका ऐका, अरे अशा संभाजी महाराजांसाठी, अशा शिवाजी महाराजांसाठी, ज्ञानोबारायासाठी, तुकोबारायाला 42 वर्षाचं आयुष्य. उद्या एका साधूची पुण्यतिथी आहे शिवाजी बुवा. उद्या एका साधूची पुण्यतिथी आहे. त्या साधूचं नाव आहे सावतामाळी. सावतामाळी 45 वर्षाचं आयुष्य मिळालं हो. ए देवा, तुकोबारायाला 42 वर्षाचं आयुष्य दिलास, सावता महाराजाला 45, ज्ञानोबारायाला 22, छत्रपतींना 50, संभाजीराजांनाही कमीच आहे. देवा, मग अशा हरीच्या दासाला आयुष्य जास्त दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. एकदा दोन्ही हात वर करा. साठी निरोगी मिळावं आणि त्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी तुम्ही आम्ही केलेलं अन्नदान, भजन, नाम कीर्तन, दोन्ही हात उठा के. तुलेले हरी का नाम टाळी, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा टाळी, पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा
झालेत. गरमी व्हायली. 10 ते 12 नियोजन केलं होतं, पण 10:15 सुरू झालं होतं म्हणून 12:15 पर्यंत आलो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आज सकाळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, हे संत मंडळी सुखी असो, हे संत मंडळी सुखात असा. खरं सांगू, जीवनदास बाबा मुंबईला नेलं होतं, जालन्याला थांबले होते. विचारानं सुडाव्याच्या माणसाला आश्रमात देखील त्याला पाऊल टाका वाटणं गेला. आश्रमाकडे देखील जावं वाटत नव्हतं, बाबा इथं नव्हते म्हणून. बरोबर बरोबर. हो हो, सोमवार आहे म्हणा, थोडं लांब व्हायचंय म्हणा. विठ्ठला विठ्ठला. आयुष्य एक मुद्दा, हरीच्या दासांना सुख दुसरा मुद्दा. एवढ्या थांबले नाहीत, तिसऱ्या चरणामध्ये आवाज भले भले क्या बात है.
क्या बात है माझिया विश्वदासा भाविका कल्पनेची अभंगाचं तिसरं चरण चालू आहे. अहंकाराचा वारा वारा कीर्तनाला आलेली मंडळी, अहंकार नाही बरं, नुसता अहंकाराचा वारा. 4-2 कीर्तन वाढली की आम्हाला वाटतंय आम्ही लय मोठे महाराज झालोत. लक्षात येते? अहंकार येडपटाला, सर्वसामान्याला, साधारण माणसाला कधीच येत नाही. ज्ञानोबारायनं गोड ओवी दिली ज्ञानेश्वरीत. नवला अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाची झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. अहंकार सर्वसामान्याला कधी येत नाही हो. नाही, माफी मागून वाक्य बोलतोय. कीर्तनकार कोण्याही फडातला असो, कोण्याही तीर्थक्षेत्रातला असो, कितीही मोठा अधिकारी असो, कीर्तनकार गादीवर आल्यावर इना साध्या जरी करता भजण्यानं घेतला असेल तर कीर्तनकारानं पाया पडूनच इना घ्यावं. त्याला सात्विक कीर्तनकार म्हणा. नाही तर मला 51,000 पाकिट देतात, मी कसं पाया पडू, रंडी माती होईल तुझी. जीवनामध्ये नम्रता महत्वाची आहे. नम्रता. भजनी मंडळीला बी सूचना, कीर्तनकार साधा असू द्या, त्याच्या अंगावरले कपडे मयासारखे झकपक नसू द्या, मळके असू द्या, पण चाल झाल्याच्या नंतर तुमचं डोकं त्या कीर्तनकाराकडे बघून नाही तर कमीत कमी गादीकडे बघून तरी इथं येऊन झुके जा, वाके जा. ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीतल्या 9व्या अध्यायात एक ओवी दिली. ओवीचा नंबर आहे 225. 9वा अध्याय ज्ञानेश्वरी ग्रंथ, ओवी क्रमांक 225. ज्या झाडाला फळं लागलेत ना, ते झाड ऑटोमॅटिक वाकत आहे. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरी देखा, तैशी जीव मात्र असे खालावते. नम्र झाला भूता त्याला कोणीले कोणीले आनंदा, त्याला कोणीले आनंदा. हरी हरी आनंदा
यशस्वी व्हायचं असेल, जीवनात जर यशाचं शिखर गाठायचं असेल ना, कीर्तनाला आलेली मंडळी, समद कीर्तन ध्यानात नाही राहिलं तर द्या सोडून, पण तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर अंगात नम्रता नावाचा दागिना घाला, तुम्ही यशाचं शिखर गाठता. काय झाले सध्याच्या काळात सांगू का? नम्रता कमी झाली, नम्रीपणा जास्त झाला. नम्रता कमी झाली आणि नम्रीपणा जास्त झालाय. इकडं टाळकी ज्वारी पिकती का? नाही पिकत. पैसेवाले माणसं आहेत तुम्ही. ऊस जास्त पिकते ना, हळदी ऊस, पण टाळकी ज्वारी तिला काही काही भागात मोठी ज्वारी म्हणतात, काही काही भागात तिला दगडी ज्वारी म्हणतात. तिकडे लक्ष द्या. त्या टाळक्या ज्वारीचं कणीस वरी जाते, वरी जाऊन खाली वाकते. का वाकते? तिची नम्रता बघा. ती त्या काळ्या माईला, जमिनीला म्हणते, माय, ए काळी माय, तुम्हाला लहानाचं मोठं केलंस, मी तुझ्या कुशीमध्ये पडलो तेव्हा फक्त एक दाना होतो, एका बीजा केला नास आणि मग भोगी रे. ए काळी माय, ज्या वेळेस मला तुझ्या पदरात, तुझ्या कुशीत, ज्या वेळेस तुला काळ्या मातीत मला टाकलं ना, त्यावेळेस मी फक्त एक बीज होतो, एक दाना होतो. आज तुझ्या आशीर्वादानं 1000 दाणे लागलेलं कणीस झालंय, म्हणून मी वरी जातो, वरी जाऊन खाली वाकतो, झुकतो, नतमस्तक होतो. मग त्या टाळक्या ज्वारीच्या कणसामुळं नम्रता घेतली त्यानं, वाकलं, म्हणून आमच्या गंगथडीला फुरकळस ताडकळस कड त्या टाळक्या ज्वारीचं कणीस असं आलमक काढतात आणि त्याला मंदिरात आणून बांधायची पद्धत आमच्या इकडं आहे. इकडं आहे ना? आहे का नाही? हो तरी म्हणा, नाही तर आहे ना? ह, म्हणजे कसं आमचं तुमचं सारखं असावं तर कीर्तन कळते. टाळक्या ज्वारीचं कणीस आता पिकना म्हणून सोडून द्या, पण जुन्या काळामध्ये पहिलं शेतामध्ये गेल्याबरोबर शेतकरी ते कणीस काढायचा आणि मंदिरात आणून बांधायचा, पहिलं कणीस देवाला. अरे ते कणीस झुकलं, वाकलं, त्यानं नम्रता घेतली, त्याला जागा कुठं मिळाली? मंदिरात. हाब्रीट माहित आहे का? हाब्रीट सरळच जाते. हाब्रीट शेतकऱ्याला म्हणती झुकेंगा नाही साला. हे नैन रायला कालाय, झुकेंगा नाही साला. शेतकरी म्हणला तेरको मुंडक्यापासून कापेंगा साला. तुम्ही हसण्यावर नेऊ नका. जुन्या काळात बरसात जास्त होत होती, पाणी. हाब्रीट आडवी पाडीत नव्हते. आम्हाला कळतंय, आम्ही लहानपणी शेताला जायचं, असे टोपलं घ्यायचं, धुळडी घ्यायची आणि उभ्यानच हाब्रीटीचे कणस असे खट 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 खोडून टाकायचे. लक्षात द्या, दृष्टांत सोडा, सिद्धांत लक्षात घ्या. मोठ्या ज्वारीचं, टाळक्या ज्वारीचं, दगडी ज्वारीचं कणीस वाकलं, त्याला जागा मंदिरात मिळाली. हाब्रीट वाकलं नाही, त्याचं तुकडे तुकडे झाले, त्याचं गोंडर झालं, मशीन मध्ये मळणी यंत्र जावं लागलं. म्हणून नामदेवराय म्हणले, देवा, भजन करणाऱ्या संताला, अकल्प आयुष्य दिलेल्या संताला अहंकार येऊ देऊ नको. नाही तर बरेच आमच्या गावात भक्ती प्रेमावनी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावनी ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावनी ज्ञान नको देवा, देवा भक्ती प्रेमावनी नको देवा, ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावनी धन्यवाद.
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा. ऐकताय ना? अभिमान येता कामाचा नाही. 4092 अभंगाचा गाता लिहिणारे तुकोबाराय म्हणतात लहानपण दे गा देवा. 4092 अभंगाचा गाता लिहिणारे तुकोबाराय म्हणतात मला तुका म्हणे जाणन व्हावे लहानाहुनी लहान. आता लय कशाला सांगू, हे वाढवा कीर्तन म्हणलेत म्हणून वाढवलं. तुम्ही नाराज होऊ नका. ऐकताना ज्या नामदेवरायानं अहंकाराचा वारा न लागो राजसा म्हणलेत त्या नामदेवरायालाच अहंकार आलता. एकदा आलता ना, ज्या वेळेस आळंदीला गेले. आता नामदेवराय म्हणजे समद्यात वडील धाडील. ज्ञानोबारायापेक्षा बी वयानं मोठे, निवृत्तीनाथापेक्षा बी, सोपान काकापेक्षा बी. मग ते आळंदीला नामदेवराय गेल्याबरोबर समद्याला समदे पाया पडले. निवृत्ती दादा पडले, ज्ञानोबाराय पाया पडले, सोपान काका पडले, पण मुक्ताबाई नाही पडली. मुक्ताबाई म्हणली हेला अभिमान आहे कडे म्हणे, अहंकाराचा वारा इथं चालले कीर्तन. आता काऊन अहंकार नसाव? नामदेवरायला वाटलं देव मज ऐकत आहे, घरला चल म्हणलं की येतय, मया हातानं निवत खातय. एखाद्याला वाटतंय ना मी फोन लावल्याबरोबर आमदार साहेब फोन उचलितात, बर बर, मी फोन लावल्याबरोबर मंत्री उचलतात, पालकमंत्री उचलतात, थोडा अभिमान येते ना. तसं नामदेवरायला वाटलं मी देवाच्या एवढा जवळ होते, जवळ होते, पण थोडा अभिमान होता. हा, आणि महाराज म्हणले देवाला अभिमान सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान, त्याला तिळभर बी अभिमान सहन होत नाही. आणि मुक्ताबाई पाया नाही पडली, नाही पडणार म्हणली. देवाच्या संग राहिला तर काय झाला म्हणली, पण कच्चा आहे. मग त्यावेळेस पक्क गाडग का कच्च गाडग कोण हे करा म्हणले. गोरोबा काका आहेत ना म्हणले, त्याच्याकडे थापट नाही. समद्यायला थापटनं मारलं. समदे गाडगे टनटन भाजलेले दिसले. पण नामदेवरायावर बारी आल्या. नामदेवराय गोरोबा काकाला म्हणले काका, ओ काका, तुमचा धाराशिव जिल्हा आणि आमचा सोलापूर जिल्हा जवळ जवळ आहे बरं. हा, तिकडं एकटे भेटल्यावर मी तुम्हाला दाखील बरं. हा, जरा दमन मारा. गोरोबा काका म्हणले मया संग तसं जमणार नाही. आणि गोरोबा काकानं थोपटनं मारल्यावर ते भाजला नाही, तिळभरी नाम भाजला नाही. गोरोबा काकानं तेवढ्या लोकात सांगितलं गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. हे कोरच आहे ग, हे गाडग तिळभर देखील भाजलं नाही. नावाचं गाडग भाजलं नाही. आता तेवढ्या लोकात केलेला अपमान सहन झाला नाही आणि डायरेक्ट नामदेवराय तिथून निघाले. अहंकाराचा वारा. आता तेवढं पितळ उघड पडल्यावर तरी नम्रता घ्यावं का? नाही घेतली. तिथून निघाले, देवाच्या जवळ आले. देवा, ए देवा, अरे ते काल परवाची एवढुले लेकर मला म्हणालेत कच्च. देव म्हणले नामा, मी जरी करता तुझ्या जवळ असल, उशा पायत्याला असल, तरी बी तू थोडा कच्चा आहेस रे. खरं सांगू का, खरं बोललेले माणसाला राग येतोय. आमच्या गावात म्हणे खरं बोललं की सख्या माईला इकडं बी आहे सारखं जाऊ. राग आला ना आम्हाला, राग आला. ए देवा, तू बी तसाच का? तू बी तसाच. एखाद्या भजण्याचं आपसूर प्रमाण झालं, त्याला म्हणलं दादा थोडा आपसूर. तुलाही छान आहे. गाडी आडीते आमची, गाडी आडीते. त्याच्यामुळे मी अजिबात नाराज होत नाही. तुका म्हणे कसं जसं असून तसं विठाला. इथं गोड एक नंबर ताला सुरातले बसणे प्रमाणे जे पाहिजे ते मिळत आहेत. मी दुसरीकडचं फुकालो, जवळ पेटू देऊ नका. ऐकताय ना?
नामा खरंच कच्चा आहेस. राग आला नामाला, नामा गेले वाळवंटात. मग देव म्हणले ह्याची परीक्षा बघावं लागते. आणि खरंच नामदेवराय एवढ्या जवळ असून देखील नामदेवरायाला गुरुचं शिष्यत्व झालं नव्हतं. नामदेवरायाला गुरुची कृपा झाली नव्हती, म्हणून नामदेवराय अज्ञान होते. मग देवानं एका सर्वसामान्य पारद्याचं रूप घेतलं म्हणले. आणि पारद्याचं रूप घेतल्यावर संग कुत्र, घोड, ते गाडा. रुक्मिणीला सांगितलं तू बी साधे फाटके कपडे घाल. साधा अवतार घेऊन देव वाळवंटात आले. आणि ते दिवशी एकादशीच होती. नामदेवराय वाळवंटात होते आणि त्या देवानं पारद्याचं रूप घेतलेलं. असं अकराळ विकराळ स्वरूप, अंगावरले कपडे फाटके, ते पितांबर कुठं सोडून दिला की एकदम सर्वसामान्य कपडे घातले. आणि तो जगाचा मालक 3 धोंडे बांधले आणि 3 धोंड्यावर एवढं मोठं पातेलं ठेवलं. पातेलं म्हणजे भगुन. हे नाव भगुन नाही, त्याचं नाव आहे बहुगुण. पण आपण ते मधला शब्द काढून टाकला. काय म्हणाला? भगुन नाही, बहुगुण. का तर चहा बी त्याच्यातच होते, भाजी बी त्याच्यातच होती, पोहे बी त्याच्यातच होते, भात बी त्याच्यातच होते. म्हणजे त्याला जास्त गुण आहेत म्हणून त्याचं नाव बहुगुण. पण आपण भगुण म्हणतोय. ते भगुण देवानं तिथं ठेवलं. जे काही झोळीमध्ये होतं ते अन्न शिदोरी, जे काही शिदा होता ते टाकला, भाजायला टाकला. आणि ते देव बोलू लागले. आता ते पारदी म्हणतो, देव म्हणत नाही थोड्यासाठी. आता ते रूपात आलते ना, ते पारदी म्हणू लागला त्याच्या बायकोला. अगं 2 जण आहेत आपण, चलून चलून आपल्याला भूक लागली, एवढं अन्न कसं पुरण? ते नामदेवराय असं टुकू टुकू बघू लागले. काय माणसं आले तर बा म्हणला आमच्या पंढरपुरात. ती बाई म्हणली मालक, आपल्याला दोघाला जर हे अन्न पुरत नसेल तर ती कुत्र संग आहे ना म्हणले. आपल्या काय करायचंय त्याला ठेवून टाका. नामदेवराय टुकू टुकू बघू लागले. अरे बापरे म्हणले, वेगळं दिसलीत म्हणले. त्या पारद्यानं ते कुत्र घेतलं. त्या कुत्र्याला कट 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 त्याचे तुकडे केले आणि ते समद्याला समदे तुकडे त्या भगुन्यात टाकले. पुन्हा हालू लागले. पण त्या जाळानं ते समद आटू लागलं, कमी होऊ लागलं. पारदी म्हणला बायकोला, अगं हे एवढं कसं पुरी होईल? ती म्हणली मालक, आता कुत्र तर टाकलं म्हणले, मग ते घोड आहे बघता का घोड्याकडं? ते म्हणलं आपलंच आहे, काय करायचंय? घोड्यालाही कापलं. घोड्याचे काही तुकडे मधात टाकले. वेगळा अर्थ काढू नका, नामदेवरायाच्या चरित्रात वाचाय भेटल तुम्हाला. ते बी टाकलं तरी बी भगुण्याच्या बुडालाच गेलं. आता मात पारदी म्हणला, अगं आजूक बी कसं पुरण, आता काय करू ना? ते पारदी म्हणला, ते पोरग बघाले म्हणला तिथं उभा टाकून. धर म्हणला त्याला, धर आणि त्याचे तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये टाकू. ते म्हणला बापो, अरे हे राक्षसाच्या पलीकडे राक्षस दिसायत म्हणले. तिथून जे नामदेवराय पळत सुटले. नामदेवराय डायरेक्ट देवाच्या जवळ आले. देवाला म्हणलं, अरे देवा, काय माणसं दलिंदर आलेत म्हणला पंढरपुरात. त्याला एकादश कळना, सोमवार कळना, सणवार कळना, चतुर्थी कळना. अरे एकादश आहे आज पंढरपूरमध्ये. एक वाक्य माफी मागून बोलतो, मी काय कोण्या पक्षाचा नाही. पण या वर्षी 15 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत पंढरपूरमध्ये मांसाचे दुकानं बंद केले होते. त्याबद्दल नगर परिषदेला धन्यवाद. या वर्षी पंढरपूरमध्ये जेवढे माणसं होते त्याला विचारा, 15 जुलै ते 30 जुलै 15 दिवस म्हणजे मांसाची दुकानं उघडू दिले नव्हते, बंद करून टाकले होते. त्याला लॉक लावायला सांगितलं होतं. पंढरपूर या वर्षी जेवढं स्वच्छ दिसत होतं, जेवढं निर्मळ होतं, तेवढं आतापर्यंत मी बघितलं नाही. आता असं म्हणल्यावर डोकं लावू नका, हे का भाजपचं आहे का? अजिबात नाही. पण सत्य परिस्थिती सांगायला काय घोर आहे. त्यावेळी सांगितलं देवा, अरे ते न तेच्या पसलं अनानुकूल तर शिजिलच, कुत्रही पुरलं नाही, घोडही पुरलं नाही. देवा, मी पळू पळू तुझ्याकडे आलो म्हणून बरं, नाही तर मवा बी नंबर लागत होता, मलाही कापीत होते. आणि कुठे ते काय म्हणले महाग लागलेत. असं वाकून बघितलं तर महाग कोणीच नाही. देव गालातल्या गालात हसले आणि देव म्हणले, नामा, नामा, दुसरं तिसरं पारदी कोणी नव्हतं रे.
मीच पारधी होऊन आलतो आणि तुझी परीक्षा बघायची होती, तुला कळालो नाही. अरे रे 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 देवा, लई मोठी चूक झाली. देवाचं नतमस्तक झाला देवाला. नामा काय करू, जा औंड्याला. खेचर स्वामी नावाचे संत, त्यांचं दर्शन घे, नंतर तुझा अहंकार निघून जाईल. म्हणजे मला काय सांगायचंय, जे नामदेवराय तिसऱ्या चरणात अहंकाराचा वारा विष्णुदासाला लागू नको देऊ असं म्हणतात, त्याच नामदेवरायाला अहंकाराचा वारा लागला होता. पण त्यांना खेचर स्वामीचं दर्शन झाल्याच्या नंतर कुत्र्याच्या रूपातला देव कळाला. मला हे सांगायचंय, कुत्र्याच्या रूपातला देव वाळवंटात आल्यावर. चला विषय लांबत नाही. म्हणजे गुरुचं दर्शन झाल्याच्या नंतर, संताचं दर्शन झाल्याच्या नंतर देवाची प्रचिती येते. म्हणून जीवनदास बाबा, वंदनीय पूजनीय महंत जीवनदास बाबा आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत, सर्वांचे आधारस्तंभ आहेत, सर्वांचे प्रेरणास्थान आहेत आणि ते आपले गुरु आहेत. म्हणून त्या संताचं दर्शन घ्या. संता पायी माता ठेविता सद्भावे, तेने भेटे देवे आपे आप. त्या जीवनदास बाबाला उदंड निरोगी आणि सुखी आयुष्य मिळावं आणि महाराष्ट्रातल्या सर्व भक्त मंडळीचं श्रद्धास्थान असलेल्या बाबांना निरोगी सुखी आयुष्य मिळावं ही प्रार्थना जाता जाता एकदा करतो. सर्व राजापूरकर गावकरी मंडळी, सर्व गावकरी मंडळीने एवढं गोड नियोजन केलं, त्याबद्दल गावकरी मंडळीला एकदा टाळ्या वाजून आशीर्वाद द्या. बाबाजींची भक्त मंडळी तर आलेतच, माझ्यावरही प्रेम करणारे तुम्ही सर्वजण आलायत. नांदेडकडून आलेत, परभणीकडून आलेत, औंढ्याकडून आलेत, वसमतकडून आलेत, हिंगोलीकडून आलेत. सर्वांच्या चरणी जाता जाता नतमस्तक होतो. आदरणीय सांगळे साहेबांची ड्युटीचं काय केलं, चालू आहे. सुट्टी घेतली आहे, कीर्तनासाठी सुट्टी घेतली आहे. 95,000 रुपये पगार आहे त्यांना. 12-15 वर्ष झालं नोकरी आहे. पण थोडा बी अभिमान नाही. परमेश्वर पाटील हे रत्न आहेत, एकदा उठून उभा टाका ना. हे काही हट्टा पोलीस स्टेशनला ड्युटी आहे का, झाला औंड्याचं हट्ट्याला ड्युटी आहे. क्या बात आहे. कुठं 6 वर्ष वसमतला ग्रामीणला होते का, क्या बात आहे. 6 वर्ष वसमत ग्रामीणला होते आणि पवित्र ते म्हणे बाबा वारकऱ्याला, महाराज मंडळीला, साधू संताला कधीही काही अडचण येऊ द्या, कुठंही अर्ध्या रात्री हाक मारा. एका चोपदाराचा दृष्टांत लय गोड आहे, आता ते सांगत नाही, वेळ झालाय आपला. त्या चोपदाराला घोड्यावरून येताना पोलीसवाल्यांनी यांच्या राऊंडवाल्या गाडीनं पकडलं. साहेबाला ज्या वेळेस कळलं तेव्हा डोळ्यात धारा लागल्या. पण ते प्रसंग आणि म्हणून असे महात्मे जोडल्या जातात, कनेक्ट होतात. मी माझा मोठेपणा सांगतोय म्हणून नाही. बेले पाटील तुम्हीही माझ्या कीर्तनाला येता, हे सर्व मंडळी येतात. अरे एखाद्या मुलीवर एखाद्या मुलाला प्रेम झालं तर त्या मुलीचा फोटो हातावर काढील तो मुलगा. एखाद्या मुलीला मुलगा नाही आवडला तर ती मुलगी त्या मुलाला एखाद्या कड्यावरून ढकलून देईल. अरे एखाद्या मुलाला छत्रपती शिवरायावर प्रेम झालं तर छत्रपती शिवरायाचा स्टॅट्यू हातावर काढल. एखाद्या मुलाला जरांगे पाटलावर प्रेम झालं तर जरांगे पाटलाची प्रतिमा एखादा छातीवर काढील. शंभूराजावर प्रेम झालं तर शंभूराजाचं नाव हातावर काढील. पण या छोट्या कीर्तनकारावर औंढा तालुक्यातलं एक रत्न, मी लई लहान आहे हो, पण 5 घंटे हातावर गोंदून, हातावर कोरून एका रत्नानं माझा स्टॅट्यू काढाय. ते बघितल्यावर डोळ्याला धारा लागतात. नामदेव जोगदंड. बुचाले गुरुजी काय ह्या माणसाला काय दिलं मी. माझं गाव पूर्णा तालुक्यात, परभणी जिल्ह्यात. ह्या माणसाचं गाव औंढा तालुक्यात. फक्त म्हणला बाबा तुमच्या सोबत आलो, तुमची माळ घातली, माझ्या जीवनाचं कल्याण झालं, माझ्यासाठी तुम्ही माझे विठ्ठल आहे. थोडी अवकात नाही आपली. दाखवा ना एकदा, दाखवा. आमच्या वारीमध्ये आम्ही सोबत होतो, इथून तिथून वाटणं. मला ठेस लागली तर त्या माणसाला वेदना होत होत्या. हे फक्त भक्तीचं, हे फक्त प्रेमाचं नातं आहे. जानकी श्रीमंती राजापूरकर. मुलीचा स्टॅट्यू काढील कोणी, छत्रपतींचा काढील, शंभूराजांचा काढील. पण मी एक छोटा कीर्तनकार आहे, हातावर काढलाय. हे प्रेम करतायत.
मोठेपणा म्हणून ना एका एका गावात 5-5, 6-6 वर्ष झालं कीर्तन आहेत. छोटी पोयनी नावाचं गाव आहे संभाजी भाऊचं. कोणताही कार्यक्रम असेल त्या पोयनीतून तर मला पहिला फोन. शिरड शहापूर जवळ शेंदूर सुना नावाचं गाव आहे. शेंदूर सुना मध्ये 116 वर्षाचा सप्ताह आहे आणि त्या सप्त्यात 12 वर्ष झालं फुरकळशा महाराजाची सेवा आहे. 12. मोठेपणा नाही बरं अमोल दादा, शिवाजी दादा. शेंदूर सुन्याच्या सप्त्यात महाराष्ट्रातले टॉप 10 महाराज आहेत. कबीर महाराज आतार सातारा, कविराज महाराज झावरे पुणे, प्रकाश महाराज साठे धारूर, आक्रूर बाबा साखरे गेवराई, बाळू महाराज गिरगावकर, बाळूबाबा गिरगावकर परभणी त्यांचं कीर्तन आहे. संतोष महाराज आढावणे बीडकर त्यांचं कीर्तन आहे. काला मालकाचं आहे. 12 वर्ष झालं. शेंदूर सुना नावाचं गाव आहे. बरेच येतात आपले पाटील येतात तिथं. शिरड शहापूर पासून जवळ आहे ते गाव. लय मोठा कार्यक्रम आहे. निळकंठेश्वर नावाचं महादेव आहे तिथं आणि त्या महादेवाच्या पिंडीतून साक्षात गंगा माय निघालेली आहे. निळकंठेश्वराला कधी जाऊन बघा. शेंदूर सुनात नावाचं गाव आहे. त्या पवित्र गावाला येणाऱ्या 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत कार्यक्रम आहे. एकान दिवस तुमच्या पद्धतीनं जाता आलं तर जा. सर्व गावकरी मंडळी या राजापूर मध्ये बी एकदा सवाशीन ठुलत मला. सवाशीन म्हणजे एकदा कीर्तन झालंय राजापूर मध्ये माझं काल्याचं, पण ते माझ्या ड्रायव्हरची थोडी मिस्टेक झालती. तुमच्या राजापूरचा बी काला घेतला आणि पाथरी तालुक्यात दुसऱ्या एका गावाचा काला घेतला. तुमचा काला हनुमान जन्माला असते ना, हा पवळे साहेब, हनुमान जन्माला असते तुमचा काला. मग ते बदल केला का? हा, मग ते हनुमान जन्माच्या दिवशी ड्रायव्हरच्या मिस्टेकनं मी घेतलं राजापुरण, त्यानं घेतलं पाथरी. मग तिकडे त्यानं पॉम्पलेट बॅनर काढले होते आणि इकडं बी. पण सर्व गाववाल्यांची माफी मागून तवा 1.5 तास सेवा करून गेलतो. तवाचा 1.5 तास आता 1 तास वाढून केलं. तुमच्या प्रेमास्तव येण्याचा योग आला. झालेली सेवा सर्व गावकरी मंडळीच्या चरणी समर्पित करतो. मृदंगाचार्य, विनेकरी, टाळकरी, चोपदार या जीवनदास बाबांच्या उदंड आयुष्यासाठी तुम्ही आम्ही आलेले सर्व सद्भक्त मंडळी सर्वांच्या चरणी जाता जाता एकदा नतमस्तक होतून माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, क्या बात आहे. अशा पवित्र जीवनदास बाबाच्या आशीर्वादानं, काय नाव आहे? रघुनाथ वैजनाथराव पवळे. पंढरीची वारी करायची, रोज हरिपाठाला यायचं, एकादशी धरायची. व्यसन असतील तर सोडून द्या, तंबाखू, बिडी, गायछाप. वा वा वा. पुंडली कवर्दे हरी विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. वा, आजच्या कार्यक्रमाचं सार्थक झालं. आज कोणाला आणखी माळ घालायची इच्छा असेल तर आपल्या गाडीमध्ये ओरिजिनल तुळशीच्या माळी आहेत. कोणाला घालायची असेल तर आता कीर्तन झाल्याच्या नंतर घाला. चाल नाही ना? विठ्ठल जय जय. हो हो. ओम नमो वासुदेव. भगवते वासुदेवाया,
कार्यक्रमाची पूर्ण शूटिंग माऊली कृपा माऊली कीर्तन सोहळा गोड चॅनल आहे. आपल्याला आयुष्यामध्ये लाईफ टाईम हे कीर्तन ऐकायला भेटणार आहे. माऊली कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि लाईक करत चला. म्हणजे त्यांच्या चॅनलवर जास्तीत जास्त कीर्तन आहेत. बरं आहे मुचाली गुरुजी, जास्तीत जास्त कीर्तन आहेत. म्हणून गणेशराव तुम्हाला देखील धन्यवाद देतो. सर्व गावकरी मंडळीला, माता माऊल्यांना जीवनदास बाबाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा ही प्रार्थना करतो. गावातील सर्व तरुण मंडळीला खरंच दिष्ट लागण्यासारखं नियोजन केलं. एवढूच नाही, छोट्या गावामध्ये एवढं मोठं नियोजन करणं हे साधारण गोष्ट नाही. पुन्हा पुन्हा गावकरी मंडळीला नाक घसून प्रणाम करतो, नाक घसून प्रणाम करतो. थांबतो. विठ्ठल जय जय जय